आई बाबा तुम्ही आता पाहतच राहते का? आत नाही घेणार का? हो या ना आत या ना द्या सामान बसा तुम्ही बसा मी पाणी आणतो काय बरं किती रोड झालाय बाप बिचारा चेहऱ्यावरची रायाच गेली स्वतःहून घालवली हा तर तुम्ही आल्यावरती असं काही बाई बोल नका बरं आपलं ठरलंय ना त्याच्या कलानं घ्यायचं त्याच्याच कलानं घेतो पाणी पहा बरं आई बाबा अरे सुनबाई नमस्कार सुखी राहा सौभाग्यवती राहा कधी आलात तुम्ही आताच हो का प्रवास बिवास ठीक झाला ना त्रास गीस नाही ना झाला मस्त अजिबात त्रास झाला नाही नागपूरच्या मानानं इथं काही जास्त गरमी नाहीये है ना हो आणि पोराचा चेहरा पाहिला एकदम थंडगार वाटलं असेल मनाला नाही बाबा नाश्ता आणलाय सगळेजण नाश्ता करून घ्या ना मी चहा मांडते हा तू का पाहून राहिला त्याच्याकडे अरे बाबा तिनंच सांगितलं आम्हाला तिनंच फोन करून बोलवलं म्हणून तर आलो तुझ्यासाठी तू तर काही सांगतच नाही आम्हाला बाबा खाऊन घ्या गरम गरम आहे तवर मी चहा मांडते हा आंघोळ बिंगोळ व्हायची आहे सुनबाई आता एवढ्या मायनं आणला नाश्ता सुनबाईनं एक दिवस आंघोळीच्या आधी खाल्ला तर काय होते असं म्हणते मग हातपाय तर धुवून घेऊ चल आलो ते मी आई बाबांना फोन करून बोलवून घेतलं तुम्हाला राग तर नाही ना आला नाही नाही वाव डॅडी फोन ना काहीतरी रिप्लाय कर ना एक रिप्लाय कर ना सोड मीच फोन करते ते पोट्ट दिसत नाही कुठे गेला सुट्टी लागली ना त्याला दिवसभर उंडारत राहते पोट्ट खेळू दे वा सुनबाई गुरुच्या आवडीचा नाश्ता केलाय सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.